नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील घोगे. आज आपण इयत्ता 12वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यातील टॉपिक नंबर 1 फायनल अकाउंट्स हा भाग पाहत आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 11वी मध्ये फायनल अकाउंट्स हा शेवटचा टॉपिक आहे. यामध्ये सोल ट्रेडर्स फायनल अकाउंट्स याविषयी हा संबंधित टॉपिक आहे. प्रथमतः आपल्याला इयत्ता 11वी फायनल अकाउंट्स या संदर्भामध्ये 1-2 उदाहरण पाहावी लागतील. त्यानंतर आपल्याला इयत्ता 12वीसाठीचं फायनल अकाउंट सुरू करता येईल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, एक ट्रायल बेसवरती स्टार्टिंगला मी इयत्ता 11वी पेज नंबर 278 वरचं एक थोडक्यात उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला नेमकं या बेसिक उदाहरणावरून आपल्याला इयत्ता 12वीचं पार्टनरशिप फायनल अकाउंट्स लक्षात येऊ शकेल. याचा बेस जो आहे फायनल अकाउंटचा, तो बेस इयत्ता 11वीमध्ये आहे. त्यामुळे थोडीफार इयत्ता 11वीची माहिती आपल्याला घेणं जरुरीचं आहे. पाठीमागं मी तुम्हाला फायनल अकाउंटच्या संदर्भामध्ये 2 अकाउंट्स म्हणजे ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स हे जे फॉर्मॅट्स दिलेले आहेत ते तुम्ही पाठ केला असतील. तसेच बॅलन्स शीटचा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. आता ॲडजस्टमेंट्स तक्ता अजून दिलेला नाही. सर्व विद्यार्थ्यांना ॲडजस्टमेंट जे तक्ता आहेत ते मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये लिहून इयत्ता 11वी SP&BK ग्रुपवरती पोस्ट केलेला आहे. तो ॲडजस्टमेंट तक्ता तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट्स असतात आणि ट्रायल बॅलन्सचे सिंगल इफेक्ट्स असतात. ते कशा पद्धतीने असतात हे आपल्याला इयत्ता 11वीच्या पान नंबर 278 वरच्या उदाहरणावरून लक्षात घ्यायचं आहे. आता हे उदाहरण कशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेलं असतं, हे एक बेसिक एक्झाम्पल थोडंसं तुम्हाला दिलेलं आहे. जेव्हा इयत्ता 11वीमध्ये आपण पहिल्यांदा जर्नल एंट्री शिकलो. पहिली स्टेप जर्नल एंट्री, दुसरी स्टेप लेजर पोस्टिंग शिकलो. जर्नल एंट्रीवरनं लेजर पोस्टिंग करत असायचो. लेजर पोस्टिंगवरनं आपण बॅलन्सिंग करायचो. म्हणजे अकाउंट्स टोटल करून बाय बॅलन्स BD टू बॅलन्स आपला बाय बॅलन्स CD किंवा BD टू बॅलन्स BD आणि अकाउंटच्या खालचा जे बॅलन्सेस येतात त्याच्यावरून आपण ट्रायल बॅलन्स करत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हाच ट्रायल बॅलन्स तुम्हाला मी समोर जे दिलेला ट्रायल बॅलन्स आहे तो बॅलन्स आहे. आता इथं आपल्याला ट्रायल बॅलन्स देत असताना इयत्ता 11वीमध्ये आपण ट्रायल बॅलन्स पहिला कॉलम असायचा पर्टिक्युलर, दुसरा कॉलम असायचा डेबिट बॅलन्सेस आणि तिसरा कॉलम असायचा क्रेडिट बॅलन्सेस. हाच बेस पण इथं वेगवेगळ्या पद्धतीने इथं ट्रायल बॅलन्स दाखवलेला आहे. अशाच पद्धतीनं आपण इयत्ता 11वीमध्ये तशी अशा ट्रायल बॅलन्सची सुद्धा उदाहरण घेतली असतील. इथं पहा, एक्झाम्पल नंबर 1, इलिस्ट्रेशन नंबर 1, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ राजू अँड सन्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018.
खाली तुम्हाला राजू आणि सन्स यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. यावरून तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स 31 मार्च 2018चा तयार करायचा आहे. आता इथं तुम्हाला इयत्ता 12वीमध्ये किंवा इयत्ता 11वीमध्ये सुद्धा प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट असं विचारलेलं असतं. आता या पहिलंच उदाहरण आहे, बेसिक उदाहरण आहे, त्यामुळं तुम्हाला फक्त 2 अकाउंट्स तयार करायला सांगितलेले आहेत. या ट्रायल बॅलन्सचा एकच सिंगल इफेक्ट्स आपण ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला द्यायचा असतो. आता इथं आपल्याला बॅलन्स शीट विचारलेलं नाही. आता हा ट्रायल बॅलन्स म्हणजे 23 पत्रक की जे आपण इयत्ता 11वीमध्ये शिकलेलो आहोत. आता डेबिट बॅलन्सेस अमाऊंट, क्रेडिट बॅलन्सेस अमाऊंट. आता रक्कम काय वाचत नाही, ॲटम वाचतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे इयत्ता 11वीचे पुस्तक असतील, पान नंबर 278 काढायचं आहे. आणि तिथं जे मी ॲटम वाचतो त्याचं अर्थ तुम्हाला पाठीमागं मी लिहून दिला असतीलच किंवा फॉर्मॅटमध्ये अर्थ लिहून दिलेले आहेत. हा ॲटम कुठं लिहायचा आहे, ट्रेडिंग अकाउंटला का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचं आहे, हे कच्चं शीस पेन्सिलनं वर्क करायचं आहे. आता इथं पहा, वेजेस हा आपण फॉर्मॅटमध्ये कुठं पाहिलेला आहे, तुम्ही वाचन केलं असेल. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इथं TR एवढं लिहायचं, T मोठ्या लिपीमध्ये आणि R छोट्या लिपीमध्ये. हा डेबिट बॅलन्स डेबिटला लिहायचा, पण कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. वेजेस TR, परचेसेस ते सुद्धा TR म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला TR म्हणायचं. म्हणजे कच्चं वर्क अगोदर करून घ्यायचं आहे. सेल्स रिटर्न तुम्ही फॉर्मॅटमध्ये पाहिलं असेल. विक्री परत कुठे घ्यायची आहे, लेस फ्रॉम सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सेल्समधून लेस करायचं आहे, तिथं वजा चिन्ह काढायचं, लेस सेल्स असं कच्चं लिहायचं आहे. त्यानंतर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट TR म्हणायचं. कच्चं लिखाण शीस पेन्सिलनं करून घ्यायचं आहे पुस्तकामध्ये. त्यानंतर सॅलरी P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचं आहे. रॉयल्टी TR ट्रेडिंग अकाउंटला. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बॅड डेट्स P&L प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला म्हणजे P&L. प्रिंटिंग अँड स्टेशनरी P&L. ॲडव्हर्टाइजमेंट P&L. डिस्काउंट अलाउड P&L. इन्शुरन्स P&L. फॅक्टरी रेंट, फॅक्टरी संबंधात सर्व ॲटम्स ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचे, TR म्हणायचे. कमिशन पेड P&L असं कच्चं रायटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस पहा. परचेस रिटर्न लेस वजा म्हणायचं, चिन्ह काढायचं, लेस परचेसेस PUR म्हणायचं. परचेसेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण जे परचेसेस लिहिलेले असतात त्यातून लेस परचेस रिटर्न हे येत असतात. सेल्स TR. कमिशन रिसिव्ड P&L क्रेडिट साईड. रेंट रिसिव्ड P&L क्रेडिट. डिस्काउंट रिसिव्ड P&L क्रेडिट. आता इथं पहा, डेबिट बॅलन्सेस हे जे आहेत हे डेबिट बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे असतात. आणि क्रेडिट बॅलन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचे आहे. फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कोणता आयटम कुठं लिहायचा आहे हा एकदाच आयटम लिहायचा आहे. आणि खाली विद्यार्थी मित्रांनो खाली ॲडजस्टमेंट दिली आहे. ॲडजस्टमेंट म्हणजे वरच्या ॲटममध्ये
कुठंतरी ॲडजस्टमेंट समायोजना करायची आहे. समायोजना कशी करत असतात? समायोजना म्हणजे काय? ॲडजस्टमेंट म्हणजे काय? समजा तुम्हाला खाऊसाठी 100 रुपये दिले असतील, तुम्ही 90 रुपयाचा खाऊ आणता, 10 रुपये खिशामध्ये ठेवत असता आणि घरी हिशोब देताना 100 रुपयाला 100 रुपये हा हिशोब देत असतो. ती ॲडजस्टमेंट आपण केली. किती रुपयाची ॲडजस्टमेंट करताय? 10 रुपयाची. हा एक तात्पर्य ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे प्रत्येक ॲटमवरती असं ॲडजस्टमेंट्स करावी लागते. आता इथं इथं तुम्हाला खाली फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. पहिला फॉर्मॅट आहे सोल्युशन इन द बुक्स ऑफ राजू अँड सन्स. खाली लिहायचं ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 आणि हे आखून घ्यायचं आहे. हे आखून घेतल्यानंतर पुन्हा दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 असं दुसरं अकाउंट फॉर्मॅट आखून घ्यायचं आहे. साधारणतः पहिला फॉर्मॅट ह्या 10 ओळीचा घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ओळीचा 11-12 ओळीचा फॉर्मॅट घ्यायचा ट्रेडिंग अकाउंटचा. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा 10-11 ओळीचा फॉर्मॅट घ्यायचा आहे. आता इथं वेजेस अगोदर आपण लिहिलेलं आहे वेजेस TR. आता ट्रेडिंगच्या डेबिटला इथं टू वेजेस लिहिलेलं आहे बघा इथं. आता इथं ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट जर तुम्ही पाहिला तर काही ठराविक ॲटमची जागा ठरलेली असते. तो ॲटम त्याच जागेला लिहायचा आहे, दुसरीकडं कुठंही लिहायचा नाही, खालीवर करायचं नाही. जसं टिकली ही नेहमी कपाळालाच लावायची असते, त्याच पद्धतीनं टू ओपनिंग स्टॉक हा पहिल्यांदाच लिहायचा आहे. टू परचेसेस ओपनिंग स्टॉकच्या खाली लिहायचं आहे. बाय सेल्स पहिल्यांदाच लिहायचं आहे. बाय क्लोजिंग स्टॉक शेवटी लिहायचं आहे. हे जे ॲटम्स आहेत हे ॲटम्स हे प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला विचारलेच जातात. त्याच्याशिवाय हे उदाहरण पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे हे फिक्स फिक्स जागा ठरलेली आहे आणि त्यानंतर इतर खालीवर जागा राहिली तरी चालू शकते. आता त्यामुळं आपण पहिली 2-4 ओळी सोडून इथं वेजेस 9,200 ह्याचा सिंगल इफेक्ट दिला वेजेस 9,200. त्यानंतर परचेसेस 66,800 इथं ट्रेडिंगच्या टू परचेस 66,800 ह्याच्यावर परचेस रिटर्न आहेत का बघा. आता परचेस रिटर्न म्हणजे काय? परचेसेस म्हणजे खरेदी. ज्यावेळेस आपण एखाद्या मालाची खरेदी करतो त्यानंतर रस्त्यात वाहतुकीमध्ये माल खराब होतो, त्यामुळे तो माल आपण आला तसा परत पाठवतो, म्हणून त्याला परचेस रिटर्न असं म्हणतात. खरेदी परत. ही खरेदी परत जी आहे त्या खरेदी परत ही क्रेडिट बाजूला लिहिलेली असते परचेस रिटर्न. आता इथे यातनं लगेच इथं लिहायचं लेस परचेस रिटर्न वजाबाकी करून आउटरला नेट रक्कम लिहायची. मात्र इथं ट्रेडिंग अकाउंटचा एकच इफेक्ट द्यायचा आहे, डबल इफेक्ट द्यायचा नसतो. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स असतात. त्यानंतर कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला घेतलेले आहेत. त्यानंतर सेल्स रिटर्न म्हणजे विक्री परत. इथं अगोदर आपण बाय सेल्स लिहून टाकायचं, रक्कम नंतर लिहिलं तरी चालेल. हे जो आयटम जे आहेत ना कुठं टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, बाय सेल्स इथं 2-3 ओळी जागा सोडून खाली क्लोजिंग स्टॉक हे ऑलरेडी लिहून ठेवायचे आहेत. नुसतं आकडे टाकायचे नाहीत. आकडे सिरियल प्रमाणे ज्यावेळेस जो आयटम येईल त्यावेळेस टाकून द्या. इथं लेस रिटर्न 4,800 यातनं वजा करायचे आहे. त्यानंतर टू ओपनिंग स्टॉक इथं लिहिले बघा. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक 31,300 सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक ओळ जागा सोडून ठेवायची. टू सॅलरी इथं आपल्याला सॅलरीच्या अगोदर बाय
ग्रॉस प्रॉफिट का ग्रॉस लॉस येतो हे माहीत नाही, त्यामुळे नेहमी एक वेळ जागा सोडायची. टू सॅलरी 17,400. त्यानंतर रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू रॉयल्टी इथे लिहायचं, टू रॉयल्टी. आता इथं पहा, टू आणि बाय हे दोन शब्द आहेत. डेबिट साईडला टू लिहायचं, क्रेडिट साईडला बाय लिहायचं, जसं आपण अकाउंट्सला तुम्हाला लिहितो त्या पद्धतीने. त्यानंतर रेंट रेट्स टॅक्सेस P&Lच्या डेबिटला इथं लिहिलं बघा, टू रेंट रेट टॅक्सेस. त्यानंतर बॅड डेट्स 500 रुपये P&Lच्या डेबिटला, बॅड डेट्स 500 रुपये. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड P&Lच्या डेबिटला, इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कॅरेज आउटवर्ड 3,720. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,400 P&Lच्या डेबिटला, इथं प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,400. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट P&Lच्या डेबिटला, इथं P&Lच्या डेबिटला आहे का बघा, ॲडव्हर्टाइजमेंट 18,000 डेबिटला. त्यानंतर डिस्काउंट अलाउड P&Lच्या डेबिटचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं आहे डिस्काउंट अलाउड. हां, इथं डिस्काउंट अलाउड हा शब्द लिहिला नाही, लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, 1,520 रुपये. त्यानंतर इन्शुरन्स P&Lच्या डेबिटला, इन्शुरन्स 5,800 P&Lच्या डेबिटला लिहिलं. त्यानंतर फॅक्टरी रेंट ट्रेडिंगच्या डेबिटला, फॅक्टरी रेंट 7,000 लिहिलं आहे. त्यानंतर कमिशन पेड P&Lच्या डेबिटला, कमिशन 1,800 रुपये, कमिशन पेड 1,800 रुपये. म्हणजे आपण पहा, डेबिट साईडचे आयटम्स कुठे लिहिलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, एक्सेप्ट हे सोडून, अपवाद सोडून, सेल्स रिटर्न सोडून. सेल्स रिटर्न सेल्समधनं लेस करायचे. आता इथं पहा, आता बॅलन्स शीट तुम्हाला विचारलेलं नाही, त्यामुळे इतर आयटम्स काय दिलेले नाहीत. आता क्रेडिट बॅलन्सेस पहा, परचेस रिटर्न, परचेस रिटर्न हे परचेसमधनं लेस करायचे आहेत. इथं पहा, लेस परचेस रिटर्न आउटरला लिहिलेलं आहे, बेरी वजाबाकी करून. त्यानंतर सेल्स, इथं बाय सेल्स, अगोदर आपण सेल्स रिटर्न लिहिलेले आहेत, 1,52,900 4,800 वजा जाता 1,48,100 आउटरला घ्यायचे. त्यानंतर रेंट रिसिव्ड P&Lच्या डेबिटला, सॉरी क्रेडिटला, रेंट रिसिव्ड इथं 9,000 रुपये. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड P&Lच्या क्रेडिटला, इथं डिस्काउंट रिसिव्ड. आता आपण काय केलेलं आहे पहा, हा ट्रायल बॅलन्स आहे तो विस्कटून टाकलेला आहे, क्लासिफिकेशन केले आहे. कशामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे दोन्ही साईट जे आहेत, ह्या दोन्ही साईट्स आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. हे कशाच्या आधारे केलेले आहे, तुम्हाला जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटच्या आधारे. त्याला ढोबळ मनाने काही नियम आहेत, तो नियम मी पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगेन. शक्यतो आता काय, डेबिट साईडचे आयटम्स, आपलं डेबिट बॅलन्सेस डेबिट साईडला, क्रेडिट बॅलन्सेस क्रेडिट साईडला, सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न सोडून डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आता यानंतर
काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट्स हा क्लोज करायचा आहे. क्लोज करणं म्हणजे काय, आपण जे आयटम्स इनर आउटर करून वजाबाकी करून ज्या साईडची सगळ्यात जास्त बेरीज येईल ती साईड खाली घ्यायची आहे. आता इथं पहा, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड 2,04,950 येते. डेबिट साईडला 2,04,950 घ्यायचे. आणि वरचे जे आयटम्स आहेत 7,000, 4,800, 3,350, 9,200, 60,280, 31,300 या सगळ्यांची बेरीज करायची आणि 2,04,950 मधून वजा जो डिफरन्स येईल हा डिफरन्स येईल बा 89,020 रुपये. ही बॅलन्सिंग फिगर आहे. ह्याला टू ग्रॉस प्रॉफिट CD म्हणायचं. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, ढोबळमानाने व्यवसायाला झालेला नफा. हा नफा जो आहे इथं काय ग्रॉस प्रॉफिट बॅलन्सिंग फिगर, हा ग्रॉस प्रॉफिट पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इकडं ट्रान्सफर करायचा बाय ग्रॉस प्रॉफिट BD. आता इथं पहा CD आला, इथं ग्रॉस प्रॉफिट BD आला 89,020. आता यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची बेरीज करायचं, कुठली साईड जास्त येते आहे ते पाहिजे. इथं पहा क्रेडिट साईड जास्त आलेली आहे 1,20,220. तेवढीच डेबिटला लिहून टाकायचे 1,20,620. आणि वरच्या ज्या रकमा आहेत त्या 2400 ते 17,400 यांच्या सगळ्यांची बेरीज करून ती बेरीज 1,20,620 मधनं वजा करून हा बॅलन्स येईल, डिफरन्सची रक्कम येईल 56,800 रुपये. तो झाला नेट प्रॉफिट, निव्वळ नफा. व्यवसायाला या चालू आर्थिक वर्षामध्ये एवढा निव्वळ नफा झालेला आहे. आता इथं पहा एक तुम्हाला ॲडजस्टमेंट्स दिलेली आहे पहा. त्या ॲडजस्टमेंट्स अगोदरच सांगायला पाहिजे होते. ॲडजस्टमेंट्स पहा, ज्यावेळेस तुम्ही सगळं ॲटम्स क्लासिफिकेशन करता, ही सगळे ॲटम्स झाल्यानंतर ॲडजस्टमेंट इथं क्लोजिंग स्टॉक ₹56,850 लिहिले आहे. ह्याचे 2 इफेक्ट्स द्यायचे असतात. 2 इफेक्ट्स म्हणजे काय, तुम्हाला ॲडजस्टमेंट्स तक्ता मी व्हॉट्सअपला पाठवून दिलेला आहे. तो तक्ता तुम्ही लिहून घ्यायचा आहे. पहिला इफेक्ट आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे इथं ट्रेडिंग अकाउंट इथं बघा बाय क्लोजिंग स्टॉक 56,850 हा पहिला इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहावा लागतो, परंतु बॅलन्स शीट आपण काढत नाही, विचारलं नाही. पुढच्या उदाहरणामध्ये बॅलन्स शीट सहित आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर ही तर एवढी रक्कम आलेली आहे. आणि व्यवसायाला ट्रेडिंग अकाउंटवरनं ढोबळमानाने म्हणजे प्रत्यक्ष खर्च वजा जाता ढोबळमानाने किती नफा झालेला आहे तो ग्रॉस प्रॉफिट या नावाने ओळखला जातो. आणि खाली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अप्रत्यक्ष खर्च जाता निव्वळ नफा व्यवसायाला 56,800 रुपये झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण तुम्ही पहिलं वहीमध्ये सोडवून टाकायचं आहे. आणि ॲडजस्टमेंट तक्ता जे आहे ते घ्यायचं आहे. आपल्याला इथला 11वीचे 2 ते 3 उदाहरणं घ्यावीच लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला फायनल अकाउंट्स पूर्ण करता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.